नमस्कार. आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रकथेला सुरुवात करूया. आपल्याला नेहमीच कुतूहल वाटत असते की एवढा मोठा हा लोकनेता आणि सिंहासनाधीश्वर छत्रपती राजा वागत कसा होता, बोलत कसा होता, एकूण स्वभावानेच कसा होता. राजा कधी थट्टा विनोद करीत असे का, की सतत गंभीर होता. शिवाजी महाराजांच्या बद्दल एक मार्मिक विधान श्री समर्थांनी केले आहे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे, या प्रश्नार्थक वर्णनातच महाराजांचे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे येते. महाराजांच्या चेहऱ्यावर सततच स्मितहास्य तरळत असे. या त्यांच्या स्मितहास्यातच महाराजांचे लोकसंघटनेचे यश आणि वर्म स्पष्ट होते. महाराज 15-16 वर्षाचे असतानाच त्यांनी सुरू केलेल्या स्वराज्य स्थापनेची चळवळ जागच्या जागीच मोडून काढण्यासाठी विजापूरच्या आदिलशहाने आपला एक बडा सरदार अंबाजी घोरपडे यास सैन्यानिशी महाराजांविरुद्ध मावळात रवाना केले. वास्तविक घोरपडे सरदार महाराजांना धरावयास किंवा मारावयास किंवा निदान प्रचंड दमदाटी करावयास अन गप्प बसवावयास आले होते. पण महाराजांनी त्यावेळी त्या छोट्याशा वयात सरदार साहेबांशी भेट आणि मुलाखत घेऊन असे गोड भाषण केले आणि त्यांना पटवून दिले की आम्ही बादशहाच्या विरुद्ध बंडाळी करीतच नाही. बेवसावू पडलेल्या गडांचा आणि वाड्या घोड्यांचा नीट बंदोबस्त ठेवीत आहोत, तेही बादशहाच्या हितासाठीच. एखादा गारुडी नागाला ज्याप्रमाणे भुलवतो, झुलवतो अन सफाईने परतून लावतो, त्याच पद्धतीने मोठ्या कुशलतेने महाराजांनी घोरपड्यांना विनासंघर्ष गोड बोलून परतविले. आपल्या देशात अनेक धर्म, संप्रदाय, पंथ, उपपंथ पूर्वीपासूनच अस्तित्वात आहेत. भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय, शाक्तपंथ, गाणपत्य संप्रदाय, शैव, वीरशैव, महानुभाव, नाथ संप्रदाय, हठयोगी, कर्मठ वैदिक, दत्त संप्रदाय, पुरी आणि गिरी गोसावी संप्रदाय, श्वेतांबर आणि दिगंबर जैन धर्मीय, सुफी संप्रदाय, शिया सुन्नी, जेसुईट, शीख, नानकपंथीय, रोमन कॅथॉलिक, अघोरी भक्तिपंथ, पंचम कासादी आचार पाळणारे शाक्त इत्यादी आणखी काही पंथ संप्रदाय आपल्या सर्व भेद पोटभेदासह शिवकाळातही नांदत होते. त्यात अनेकांची प्रार्थनास्थळे आणि मठ आखाडे इत्यादीही अस्तित्वात होते. सर्व धर्म समभावाची घोषणा न करताही हिंदवी स्वराज्याचे आचरण समभावी होते. सर्वांचे आचार, सण-समारंभ, उत्सव, मिरवणुका, यात्रा, जत्रा आनंदात चालत होत्या. या उलट मोगली राज्यात सत्ताधीश भेदभावाने आणि अन्याय अत्याचाराने वागल्याचे असंख्य पुरावे मिळतात. औरंगजेब स्वतः कठोर धर्मव्रती होता. मूर्तिभंजनाच्या बाबतीत तर तो फार आग्रही होता. बना कर दी मस्जिद तबा कर दी कुनिश्त, असे औरंगजेबाचे शिलालेख सापडले आहेत. याचा अर्थ असा, मूर्ती नष्ट करून येथे मशीद तयार केली असा आहे. बिदर, कर्नाटक येथे श्रीनृसिंहाचे मंदिर भंग करून त्यावर कोरलेला त्याचा शिलालेख आजही अस्तित्वात आहे. शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचे तरुणपण औरंगजेबाच्या कैदेत गेले. तेथे औरंगजेबाची एक मुलगी झीनतुन्निसा ही या शाहूराजांशी आईसारखीच वागली. शाहूराजांना इस्लामची दीक्षा द्यावी असे औरंगजेबाच्या मनात होते. हे ऐतिहासिक सत्य आहे. या झीनतुन्निसाने आपल्या बापाचा हा हट्ट मोडून काढला. त्यावेळी शाहूराजे स्वधर्मातच राहू शकले. एकूणच झीनतुन्निसाच्या उदार मातृतुल्य प्रेमाचा, वागणुकीचा आदर छत्रपती घराण्यानेही सांभाळला. या झीनतुन्निसाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूराजांनी तिचे स्मृती म्हणून साताऱ्यात तिची एक प्रतिकात्मक समाधी कबर बांधली. त्या कबरीची व्यवस्था आजही अतिशय आस्थापूर्वक ठेवली जाते. त्यात शिवाजी महाराजांची संस्कृती दिसते. औरंगजेब आणि अन्य दक्षिणी बादशाही घराणे आणि या सर्वांचे सरदार दरकदार यांना शिवाजी महाराजांनी लिहिलेली काही पत्रे आज उपलब्ध आहेत. त्यात महाराजांनी या सर्व शाही मंडळींना बहुमानार्थी विशेषणांनी संबोधिले आहे. औरंगजेबाचाही उल्लेख ते तसाच करताना दिसतात.
महाराजांची संस्कृती आणि सभ्यता राजकुलीन होती. महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे 16 वर्षांनी कृष्णाजी अनंत मजालसी उर्फ सभासद या गृहस्थाने ती जिंजी येथे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सांगण्यावरून लिहिली. हा कृष्णाजी अनंत सभासद छत्रपती शिवाजी महाराजांच्या परिवारातील होता. तो मजालसी म्हणजे एक प्रकारचा सल्लागार मंडळातील सभासद आहे. शिवाजी महाराज हे एक माणूस होते. त्यांनाही संकटे आणि भावभावनांना तोंड द्यावे लागत होते.